नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, जगाचा भूगोल बदलणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या लढायांच्या या मालिकेत आज आम्ही भाग घेऊन आलोय, तो म्हणजे अलेक्झांडरचा विजय आणि पर्शियाचा पाडाव. आणि अर्थातच याबाबत आपल्याला माहिती देणार आहेत पत्रकार संजीव वेंडे. संजीवजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार आणि धन्यवाद. संजीवजी, काय सांगाल अलेक्झांडरच्या उदयाबाबत? अलेक्झांडर हे इतिहास म्हणजे युद्ध शैली आणि युद्धाचे जे टॅक्टिक्स असतात याबद्दल अलेक्झांडर हा सेनापती म्हणून त्याच्या टॅक्टिक्सनं आणि त्याच्या नावाला तोड नाही इतिहासामध्ये. म्हणजे हा मुलगा अगदी लहानपणापासून याचा बाप जो होता फिलिप दुसरा, तो मॅसेडोनिया या प्रांताचा राजा होता. मॅसेडोनिया हा ग्रीक मधला एक प्रांत आहे, त्याचा हा राजा होता. आणि मॅसेडोनिया हे काय त्यांच्या युद्धशैलीसाठी वगैरे असे प्रसिद्ध नव्हते. पण फिलिप दुसरा याने अतिशय विचारीपणे स्वतःची फौज तयार केली. त्या काळात यांचं यादवी युद्ध चालू होतं, कारण ग्रीक जे प्रजासत्ताक आणि बाकीची राज्य होती, गणराज्य, तर ही जगातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आर्मी होती त्या काळात, असं समजलं जायचं. त्यामुळे त्यांना कॉम्पिटिशन नव्हती. पर्शियाने त्यांच्यावर हल्ले कधीच थांबवलेले, उलट त्यांनीच पर्शियाचा पाडाव केलेला. आणि आजूबाजूला कोणीही असं नव्हतं. रोमनांचा जस्ट तेव्हा उदय जवळपास होत होता, पण ते एवढे स्ट्रॉंग नव्हते की ग्रीकांना आव्हान देऊ शकतील. तर या फिलिप दुसरा याने आपली फौज फार विचारीपणे तयार केली. आणि त्याच्यामध्ये काय होतं की आपण आता गेल्या वेळी बघितलं की हॉपलाइट्स होते त्यांचे सैनिक प्रकार, त्याच्याऐवजी याने फॅलंगाइट्स म्हणून प्रकार तयार केले. तो फॅलंगाइट म्हणजे काय प्रकार होता, तर त्याने जे नॉर्मल भाले होते हॉपलाइट्स भाला आणि ढाल घेऊन लढायचे, त्या भाल्याची लांबी त्याने बरीचशी वाढवली. म्हणजे काय केलेलं की तो भाला युजली गेल्या एपिसोड मध्ये मी सांगितलं थर्मापोलीची लढाई वगैरे, मॅरेथॉनची लढाई, की ते 8 फुटांचा भाला घेऊन लढायचे, जो हातात घेऊन भाला वापरायचे. आता भाले हे 3 प्रकारचे असतात. भाला एक जो हातात घेऊन लढतात, ज्याला स्पियर म्हणतात इंग्लिशमध्ये, ठीक आहे. दुसरा एक भाला असतो जो त्यापेक्षा थोडा लाईट असतो आणि फेकायला सोपा असतो, तो भाला फेकतात, ज्याला जॅव्हलिन म्हणतात. तो दुसऱ्या प्रकारचा भाला. आणि तिसऱ्या प्रकारचा भाला जो याने तयार केला, खास वापरायला सुरुवात केली, त्याला पाईक म्हणतात. पाईक हा भाला बराच लांब असतो, त्यामुळे तुम्हाला खूप लांबून समोरच्या माणसाला, आपल्या प्रतिस्पर्ध्याला तो थांबवतो. तर असे 16 फुटांचे भाले त्यांनी त्या सैनिकांच्या हातात दिले. आणि ती फालांगची फळी, बरं ती शील्ड त्यांची मोठी होती, 24 इंचाची जशी मोठी शील्ड होती, ती डाव्या हातात असायची. उजव्या हातात हा 16 फुटांचा भाला असायचा. आणि ती 16चा रो आणि 16चं कॉलम, 16 कॉलचा कॉलम, असं तो अख्खी फळी उभी राहायची, जी पुढच्या ज्या 5 रांगा असायच्या, रोज असायचे, त्यांचे जे पाईक्स असायचे ते समोरच्या बाजूला असायचे, म्हणजे समोरून कोणी येऊ नये. आणि त्या 5 लाईनी नंतर जे फॅलंगाइट्स होते, जे सैनिक होते, त्यांचे जे भाले होते, पाईक्स होते, ते 45 डिग्री मध्ये असायचे. म्हणजे समोरून जर कोणीतरी बाण, भाला वगैरे फेकला, तर त्या वरती असलेल्या भाल्यांची अक्षरशः फळी तिकडे होती, त्यामुळे तो सहज बाण आतमध्ये घुसून कोणाला लागू शकायचा, अशी ती स्ट्रॅटेजी होती. पण ह्याच्यात एक खोड होती या युद्ध प्रकारात, की हा अतिशय जबरदस्त प्रकार होता, की तुम्ही 16 फुटांच्या भाल्यावर बऱ्याच लांबून नाही तुमच्यापर्यंत घोडदळ पोहोचू शकत, नाही धड तुमच्यापर्यंत एक पायदळ सैनिक पोहोचू शकत नाही, तुम्हाला बाणांनी फार त्रास होऊ शकत. त्यामुळे फिलिप दुसरा याने कोणतेही एकही लढाई हरली नाही. आणि लहानपणापासून त्याने अलेक्झांडरला त्याच्या हाताखाली तयार केलं. त्यामुळे ही जी सगळी माणसं होती ती इनफॅक्ट वयाच्या 18व्या वर्षापासून अलेक्झांडर
जे घोडदळ होतं, जे फार लिमिटेड घोडदळ होतं, पण जगातलं सर्वोत्तम घोडदळ युद्धशैलीच्या बाबतीत त्या काळी मानलं जायचं. त्याचा सेनापती हा वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत आपल्या वडिलांच्या फौजेमध्ये अलेक्झांडर होता. फक्त 1600 माणसांची ही फौज होती, म्हणजे घोडदळ होती, पण 1600 खूप जणांना भारी होतं, कारण अतिशय वेल ट्रेंड आणि जबरदस्त हे फौज होते. तर झालं असं की असं ही आख्यायिका आहे, म्हणजे ही स्टोरी सांगितली गेली इतिहासकारांनी, त्याच्यात किती तथ्य आहे माहिती नाही, की फिलिप दुसरा याची बरीच लग्न झाली आणि त्याने अजून एक नवीन लग्न केलं अतिशय सशक्त राज्याच्या राजकुमारीशी. तेव्हा अलेक्झांडरची जी आई होती ती फार इन्सिक्युअर झाली की आता हा नवीन लग्न करत चाललाय, म्हणजे यांची मुलं आणि हे एवढ्या सशक्त राज्याची राजकुमार्या, म्हणजे यांची जेव्हा मुलं होणार तेव्हा माझ्या मुलाच्या हक्काला काय होणार, माझ्या मुलाला काय मिळणार, काय नाही, तो आयुष्यभर सेनापतीच राहणार का, तो कधी राजा बनूच शकणार नाही. म्हणून असं म्हणतात की तिने फिलिप म्हणजे आपल्या नवऱ्याचा खून करवला त्याच्याच बॉडीगार्ड्स तर्फे. तेव्हा इसपूर्व 336 मध्ये फिलिपचा खून झाला. अतिशय जबरदस्त राजा होता, पण त्याच्याच बॉडीगार्डने त्याचा खून केला. अर्थातच कोणी वाचवू शकतं, स्वतःचाच बॉडीगार्ड त्याला मारायला उठला तर कोण वाचवू शकणार त्याला. त्याचा मृत्यू झाला आणि तो भर सभेमध्ये झाला, काहीतरी फंक्शनला तो जाताना त्याचा खून करण्यात आला. आणि तिकडे जे नोबल्स होते आणि सेनापती आणि त्याचे सैनिक वगैरे होते, त्यांनी इमिजिएटली अलेक्झांडरला राजा तिथेच घोषित केलं जिथे बापाचा मृत्यू झाला तिथे. वयाच्या 18व्या वर्षी अलेक्झांडर राजा झाला. 20व्या वर्षी, सॉरी, 18व्या वर्षी तो सेनापती झालेला घोडदळाचा, 20व्या वर्षी तो राजा झाला. 20व्या वर्षी राजा झाल्यावर तोपर्यंत फिलिप दुसरा याने ते यादवी युद्धामध्ये फार अपर हँड मिळवलेला. आता त्याला एक गरज होती की सगळ्या ग्रीकांना एकत्र आणायचं. तर ग्रीकांना एकत्र कसं आणायचं, तर आपला बरेच वर्षांचा शत्रू कोणता, तर पर्शिया होता. तर पर्शिया आपण जिंकून घ्यायचा, पर्शियावर आपण हल्ला करायचा असं त्याने प्लॅन केला आणि त्यासाठी फौजेची जमवाजमव केली. ती फौजेची जमवाजमव करताना त्याने अर्थातच त्याच्या वडिलांनी जमवून दिलेली आणि तयार केलेली फौज, त्याची जबरदस्त 40,000ची साधारणतः फौज होती. या फौजेमध्ये 7,000चं घोडदळ होतं, त्याच्यात 1600चं तुला सांगितलं त्याच्या स्वतःकडे स्वतःच सेनापती होता. 31,000 सैनिक होते. ते 31,000 सैनिक ते फॅलँगाइट्स होते जास्तीत जास्त त्याच्यात, आणि त्याला 9,000 पेल्टॅट्स. आता पेल्टॅट म्हणजे पेल्ट टू पेल्ट म्हणजे फेकणं. तर हे पेल्टॅट्स वेगवेगळे गोष्टी फेकायचे. ते एक तर फार जबरदस्त वेल ट्रेन भालाईत होते, जॅव्हलिन्स फेकणारे, भाले फेकणारे. 2 ते गोफणी सारखा एक प्रकार तिकडचा होता, त्याने दगड फेकायचे. आणि 500च्या जवळपास तीरंदाज होते. असे तिन्ही मिळून असे ते पेल्टॅटची एक 9,000ची फळी त्याच्याकडे होती. पण मॅक्झिमम फॅलँगाइट्स होते आणि घोडदळ 7,000च होतं, आणि घोडदळ फार जबरदस्त घोडदळ. तर अशी ती त्याची फौज घेऊन तो निघाला. तो पर्शियामध्ये आला आणि पर्शियामध्ये एकामागोमाग एक लढाई त्याने जिंकायला सुरुवात केली. तर त्याने तोच मार्ग पत्करलेला जो त्याच्यानंतर जो जेरुसलेमवर हल्ला करायला ख्रिश्चन आलेले ना, जवळपास तोच मार्ग होता. म्हणजे इस्रायल, जेरुसलेम वगैरे या मार्गाने तो हळूहळू इजिप्तला गेला. त्या दरम्यान त्याची पहिली लढाई जी झाली आहे ना, ती 2 लढाया त्याच्या झाल्यामध्ये, एक इशूची लढाई आणि एका नदीच्या काठची लढाई होती. अशा 2 लढाई झाल्या ज्याच्यात त्याने यांच्या फौजेला हरवलं. गॅनिकस नदीच्या किनारची लढाई आणि इशूची लढाई. इशूच्या लढाईमध्ये स्वतः दरायस तिसरा हा आपल्या फौजांचा सेनापती होता आणि फार खूप मोठी फौज घेऊन जामानिमा घेऊन आलेला, आणि त्याच्यात फार दारुण पराभव त्याला पत्करावा लागला. एवढा दारुण की तो आपली आई, बायका आणि मुलींना तिथे सोडून पळाले आणि त्या अलेक्झांडरच्या कैदी झाल्या.
तिथून अलेक्झांडर हळूहळू जिंकत 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 तो इजिप्तमध्ये गेला. त्याने इजिप्त सगळं जिंकून घेतलं. इजिप्तही यांच्याच पर्शियाच्याच कब्जात होतं. म्हणजे ते पर्शियनचं एम्पायर होतं ना तेव्हा राज्य, तेव्हा उत्तरेला युरोपापर्यंत, ग्रीसपर्यंत, दक्षिणेला आफ्रिकेत इजिप्त पर्यंत, आणि पूर्वेला अझरबैजान वगैरे, हे तुर्की वगैरे ते होतेच त्यांच्याकडे, पण खाली एशियाच्या नॉर्थ पर्यंत, म्हणजे भारताच्या नॉर्थ पर्यंत, म्हणजे जवळपास पंजाब वगैरे, आताचा अफगाणिस्तानचा जो प्रांत आहे ना त्याच्या जवळपास पर्यंत त्यांचं राज्य होतं. तर एवढं मोठं राज्य त्याला जिंकायचं होतं. हे जगातलं फार मोठं राज्य होतं त्या काळात. तर इजिप्त जिंकल्यानंतर तो परत एशियाच्या बाजूला निघाला. एशियाच्या बाजूला निघाला तोपर्यंत डरायस तिसरा जो पळालेला इशूच्या लढाईतनं, त्याला वेळ मिळाला पुन्हा फौजा जमवायला, आणि त्याने आपल्या राज्यातल्या सगळ्या जागांमधनं वेगवेगळ्या प्रकारचे सैन्य मागवून एक प्रचंड फौज उभी केली. आता ह्या फौजेबद्दल बरेच आख्यायिका आहेत की कोण म्हणतं ते 25 लाखांची फौज होती, पण नंतरच्या बरेचशा जे इतिहासकार आले त्यांनी ते त्याच्यामध्ये शोध लावून बरंच हे करून सांगितलं की 1.5 ते 2.5 लाखाच्या दरम्यान ही फौज होती. पण अलेक्झांडराची फौज फक्त 47,000ची होती त्या काळात. आता ही 47, आता निघालेले 40,000 घेऊन तर 47,000 झाले कुठून? तर अलेक्झांडरची शैली अशी होती की तो जिथे जिथे लढाई करायचा तिथे तिथे काही स्पेशालिस्ट जर त्या प्रांतातले जे त्याला इंटरेस्टिंग वाटले की काहीतरी यांच्यात खास आहे जे आपल्याकडे नाही आहे सध्याच्या फौजेत, तर त्यांना तो आपल्या फौजेमध्ये कामाला ठेवायचा. त्या प्रकारे असं करत तो हळूहळू फौजा त्याच्या वाढत जायच्या थोड्या थोड्या करून. तर हे 40 ते 47,000 ते त्यामुळे झाले. अशी 47,000ची ह्याच्याकडे फौज होती आणि त्याच्याकडे आपण 1.5 लाख समजूया. आता या 1.5 लाख मध्ये बरेचसे प्रकार होते. त्याचे इमॉर्टल्स तर आपण बघितलंच फार पूर्वीपासून. इमॉर्टल्सची 10,000ची फौज होती. 10,000 भालाईत होते. 30,000 सैनिक होते. ते ढाल तलवार म्हणजे स्कर्मिशर्स म्हणतात की ढाल तलवार घेऊन जवळची लढाई करणार. 400 घोडेस्वार जवळपास हे डरायसचे स्वतःचे बॉडीगार्ड्स होते, आणि 40,000चं घोडदळ होतं. याचा फार मोठा हिस्सा त्याच्या सैन्याचा घोडदळाचा होता. त्यात 1,500 तीरंदाज होते, 15 हत्ती होते आणि 200 रथ होते. आता या रथांचा सगळ्यात मोठा भाग होता म्हणजे जगातले सगळ्यात जबरदस्त प्रकार त्यावेळेचा मानला जायचा की हे रथ कसे होते की या रथाच्या दोन्ही बाजूला लांबच्या लांब ब्लेड्स होते चाकांना लावलेली, आणि जेव्हा हा रथ धावायचा तेव्हा ती ब्लेड्स फिरत जायची आणि जे मार्गात येतील त्या सगळ्यांना ते कापत जायचे ब्लेड. असे हे भयानक प्रकारचे ब्लेड्स होते. पण त्याच्यासाठी अलेक्झांडरने एक स्ट्रॅटेजी तयार केली. ती कशी ती मी तुला सांगतो की समोरासमोर ते दोन्ही सैन्य आले. अलेक्झांडरने आपली फौज त्याचं 16x16च्या पालांच्या ज्या फळ्या होत्या त्या त्याने एखाद्या जिन्यासारख्या उभ्या केल्या. म्हणजे एक फळी, त्याच्या पुढे थोडी दुसरी फळी, त्याच्या पुढे थोडी तिसरी फळी, त्याच्या म्हणजे हेतू हा होता की समोरचे जेव्हा येऊन भिडतील तेव्हा ते एका लाईनीत भिडू शकले नाही पाहिजे, ते वेगळे व्हावेत एकमेकांपासून. हा त्याच्यात हेतू होता. आणि दुसरी गोष्ट, तुला पानिपतच्या लढाईबद्दल तू वाचलं असतील, विश्वास पाटलांचं पानिपत, तर त्याच्यामध्ये व्यूहरचना दिली. तर मराठ्यांची व्यूहरचना जशी रिंगणाची होती, म्हणजे बहिर्गोल होता, तसा याने बहिर्गोल नंतर तयार केला. कारण दोन्ही बाजूला त्याने घोडदळ ठेवलं आणि त्याच्या घोडदळ बरोबर फॅलेंगाईटची फळी ठेवली छोटी छोटी, आणि ती अशा प्रकारे ठेवली की पूर्ण फौजेचं त्याचा बहिर्गोल तयार होईल, जेणेकरून बाजूने कोणतंही घोडदळ त्याला सराउंड करू शकत नाही, त्यांना वेढा नाही घालू शकत. आता जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा 2 आख्यायिका आहेत की आधी त्यांनी समोरच्यानी डरायसने आपले रथ सोडले, 200 रथ सोडले. तर याने काय केलं असावं, याने रथासाठी आधीच तयारी करून ठेवलेली होती. त्याने वेल्स तयार केले आपल्या सैनिकांच्या फळ्याच्या. वेल्स म्हणजे कशा की सगळी फळी आहे पण मध्ये फक्त तो रथ जाईल एवढी जागा ठेवून सैन्य मागे घेतलं.
म्हणजे समोरून जे सैन्य येतंय, जे रथ येतोय, अर्थात घोडा म्हणजे प्राणी, त्याला स्वतःच्या जीवाचं असणार, ते भाले जे होते, लांब भाले, ते लांब भाले, बाकीची फळी लांब भाले समोर ठेवत होती. पण ही जी खाच होती तयार केलेली त्यांनी आपल्या फळीमध्ये, त्या खाचेमध्ये भाले समोर ठेवलेले नव्हते. त्यामुळे ते घोडे, ते भाले सगळे जे होते टोकं ती अवॉइड करून त्या खाचेतच घुसत होते, आणि खाचेत घुसल्यावर तिकडे ट्रॅप होत होते, त्यांना वळता येत नव्हतं. आणि तिकडे मग थांबून वळून मग ते खाचेत घुसले की समोर भाले करायचे, आणि तो घोडा तिकडेच थपकायचा, आणि रथ तिथेच थांबायचा, आणि मग हे सैनिक सहज त्या रथ चालवणाऱ्याला मारून टाकायचे. असं करून त्याने अक्षरशः याचा फन्ना उडवला, रथांचा फन्ना उडवला. आता समोरची फळी चालून आली, युद्ध सुरू झालं. अलेक्झांडर उजव्या बगलेला होता, त्याचं घोडदळ घेऊन. अलेक्झांडरने आपले उजव्या बगलेचं घोडदळ रणभूमीपासून लांबच्या बाजूला धावायला सुरुवात केली घोडदळ. आता दरायसच्या जे घोडदळ त्याच्या विरुद्ध जे लढत होते, त्या घोडदळाला वाटलं की हा बाजूला धावून आपल्याला बगल देऊन मागच्या बाजूला हल्ला करणार आहे, म्हणजे वेढा घालणार आहे आपल्या फौजेला. म्हणून त्यांनी त्यांच्या मागे बरोबर पॅरलल धावायला सुरुवात केली. कळलं का तुला? म्हणजे इथे लढाई चालू आहे, अलेक्झांडरने या दिशेने धावायला सुरुवात केली, त्यांचं घोडदळ पण त्याच्याच बाजूने धावायला सुरुवात केली. आता झालं काय याच्यामुळे की पुढे गेल्यावर त्याने तिथे पैलटाट्स आपले आधीच तयार करून ठेवलेले, आणि जावली घालाई, त्यांनी धडाधड या घोडदळाचा तिकडेच खात्मा केला. ते घोडदळ कधी परतच नाही आलं, अलेक्झांडरच्या मागे धावलं. पण त्यामुळे झालं काय की दरायसची जी फळी होती त्याच्यामध्ये गॅप निर्माण झाली, आणि त्या गॅप मध्ये अलेक्झांडर घुसला आपलं घोडदळ घेऊन, आणि प्रचंड वेगाने सरळ मागे दरायस जिकडे उभा होता त्याच्यावरच तुटून पडला. आता दरायसची जी फौज होती मागे जी उभी होती ती आधीच घाबरलेली होती. गेल्या 2 युद्धांमध्ये एवढी मोठ्या फौजा घेऊन सुद्धा या माणसाने त्यांना हरवले, लहानची फौज घेऊन. आणि त्याचं अख्खं घोडदळ आणि त्याच्या मागे धावत फॅलंगाइट्स हे आपल्यावर सरळ दरायसवर, राजावर चालून येत आहेत. हे बघून राजा दरायसच घाबरून पळायला लागला. दरायस घाबरून पळायला लागला, त्याच्या मागे त्याचे बॉडीगार्ड आणि त्याचं सगळं सैन्य पळायला लागलं. पुढची माणसं भिडत होती, फौज भिडत होती, पण मागची माणसं सगळी पळून गेली. मागची माणसं पळून गेल्यावर पुढच्या माणसांचंही मनोबल तुटलं, आणि एवढी प्रचंड फौज अक्षरशः पळत सुटली. म्हणजे युद्ध झालं ते फार कमी झालं, कत्तलच झाली पर्शियनांची, असं तू समजू शकतो. म्हणजे तुला किती मारले गेले दोन्ही बाजूने ह्याच्यावरनं कळेल की ग्रीक फक्त या लढाईमध्ये 1200 मारले गेले, आणि पर्शियनांनी 40,000 माणसं गमावली. हे लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे किती तफावत होती दोघांच्या झालेल्या हानीमध्ये, हे विचार कर. दरायस तिकडे पळाला, तो कड्या कपारीत कसा तरी राहत होता. अलेक्झांडर संपूर्ण पर्शियाचा राजा झाला, संपूर्ण पर्शियाचा. पण नंतर असं झालं की आपण कडेकपारीत का राहतोय, आपण ह्यालाच मारून टाकूया, म्हणून त्याच्याच बॉडीगार्डनी, त्याच्याच एका कलिगने, एका सेनापतीने दरायसचा खून केला. दरायसचा खून केला आणि मोठेपणा सांगायला अलेक्झांडरकडे आला, अरे मी त्याला संपवलं, आता मला इनाम दे. पण अलेक्झांडर सांगितलं नाही, तो राजा होता, तो माझ्या तावडीत आला असता तर मी आणि तू काय ते बोललो असतो, आणि आमच्यामध्ये काय, पण तू त्याला मारलंस, हे चुकीचं केलंस, तू गद्दार आहेस. म्हणून त्याने ज्याने मारून आणलेलं भूषण सांगायला की मी मारून आलो दरायसला, त्याचीच मुंडी उडवली. या दरम्यान इजिप्तमध्ये अलेक्झांडरने एक फार मोठं शहर वसवलं, जे अजूनही आहे इजिप्तमध्ये. त्याला अलेक्झांड्रिया म्हणतात. अलेक्झांड्रिया तू नाव ऐकलं असेल. ते इजिप्त मधलं खूप मोठं शहर हे अलेक्झांडरने स्वतः वसवलं, तिकडे बांधकाम केलं आणि स्वतः ते तयार केलेलं शहर आहे. अशी बरेच जवळपास त्याने, म्हणजे त्याची स्टाईल्स होती, एखादी भाग त्याने मोठा भाग जिंकला की त्या माणसांना आपल्याचं करायचं. अच्छा, ही सगळी माणसं होती ती कल्चरली पर्शियन नव्हती, ती पर्शियन ऑक्युपेशन मध्ये होती, म्हणजे पारतंत्र्यातच होती. त्यांना दरायस आवडतच नव्हता. त्यांनी सगळ्यांनी अलेक्झांडरला वेलकम केलं, हा चांगला राजा आहे, हा चांगलं राज्य चालवतो म्हणून. कारण वयाच्या 16व्या वर्षापासून बाप
फिलिप दुसरा हा युद्धामध्येच असायचा. अलेक्झांडर सगळं राज्य सांभाळायचा, त्यामुळे त्याला अनुभव फार होता त्या गोष्टीचा, कोणत्या प्रकारे राज्य चालवायचं, प्रजेला कसं सांभाळायचं इत्यादी. त्यामुळे त्याने उत्तम प्रकारे ती व्यवस्था केलेली प्रत्येक ठिकाणी. लोक त्याच्या बरोबर जुळत होते, त्याच्या बरोबर येत होते, त्यामुळे त्याची फौजही हानी होत होती फौजेची लढायांमध्ये, पण ती फौजा वाढतही होत्या. बरं, दरायसच्या मुली त्याने लग्न केली. असं म्हणतात की याला मुलींमध्ये इंटरेस्ट नव्हता अजिबात, अलेक्झांडरला. त्याला मुलांमध्ये जास्त इंटरेस्ट होता, म्हणजे तो होमोसेक्शुअल होता असं बऱ्याच ठिकाणी सुचवलं गेलं हिस्टोरियन्स मध्ये. पण तो लग्न करायचा मुलींशी, ज्या राजांना वगैरे हरवायचा जिथल्या ज्या प्रदेशातल्या, त्या मुलींची लग्न करायला, त्या कल्चरची माणसं आपलीशी करायचा तो प्रयत्न करायचा. त्यासाठी तो तिकडे लग्न करायचा. अशी त्याने बरीच लग्न केली असं लिहून ठेवलेलं आहे हिस्टोरीनं. तर असं हे पर्शियाचा पाडाव त्याने केला, जे फार मोठं जगातलं राज्य होतं त्याच्यात. आणि त्याच्यानंतर तो भारतामध्ये घुसायला गेला. तर भारतातली पुढची लढाई फार महत्वाची आहे. बॅटल ऑफ हिरिप्सस म्हणतात त्याला, झेलमच्या काठची लढाई. त्याची गोष्ट आपण पुढच्या भागात सांगू. तुर्तास हीच लढाई इथे संपू आपण. नक्कीच नक्कीच. छान एकदम अलेक्झांडरचा उदय आणि पर्शियाचा पाडाव याबद्दल आपण खूप चांगली माहिती दिली. असेच येत राहा आमच्या चॅनलवर. या चॅनलवर आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद मित्रांनो. लक्षवेध 2020 हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला या चॅनल बद्दल सांगा. धन्यवाद.